नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मराठी व्याकरणामधला घटक म्हणून ओळखला जातो प्रयोग. खूप महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याच्या शंका असतात, खूप म्हणजे खूप अनलिमिटेड. जिथं महाराष्ट्रातले विद्यार्थी प्रयोग म्हणून बरेच जण चुकतात. पण प्रयोग कसा ओळखायचा? आपण 5 सेकंदात प्रयोग वाचल्या उशीर लगेच उत्तर वाचलं, वाक्य वाचलं, कोणता प्रयोग आहे, कर्तरी एका कर्मणी एका भावे, हे लगेच एका सेकंदात उत्तर कळून जाणार आहे. आज आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला शिकवतो बाळांनो कर्तरी प्रयोग, त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. प्रयोग कसा ओळखायचा पहा. हा, आता मला सांगा, अगोदर कर्तरी प्रयोगाच्या काही कंटेंट पाठ करू, लक्षणं पाठ करू. इकडे लक्ष द्या बाळांनो. कर्तरी प्रयोग शिकत असताना एक लक्षात ठेवा, कर्ता काय, कर्ता कर्ता कशात असतो? प्रथमेत असतो. प्रथमेत असतो याचा अर्थ प्रत्यय नसतो. कर्ता कशात असतो? कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमेत असतो, हे पाठ ठेवणं गरजेचं आहे. नंतर कर्म, कर्म द्वितीय विभक्तीत असतं. कर्म कशात असतं? द्वितीय विभक्तीत असतं किंवा अप्रत्यय द्वितीय. अप्रत्यय द्वितीय म्हणजे प्रथमा. अप्रत्यय द्वितीय म्हणजे काय? लक्षात ठेवा, प्रथमा. काय सांगितलं? कर्ता प्रथमेत असतो, पाठच ठेवा. त्याच्यानंतर कर्म द्वितीय विभक्तीत किंवा अप्रत्यय द्वितीय याचा अर्थ प्रथमा विभक्तीत असतं. त्याच्यानंतर क्रियापद मित्र तिन्ही काळात येऊ शकतं. वर्तमान काळात येतं, भूतकाळात येतं, भविष्य काळात येतं. आणि कर्ता धातुरूपेश असतो, पाठच ठेवा. धातुरूपेश म्हणजे क्रियापदाच्या रूपावर, क्रियापदाच्या बघा, क्रियापदाच्या रूपावर हुकूमत चालविणारा, रूपावर हुकूमत हुकूमत चालविणारा किंवा गाजविणारा. काय सांगितलं पा, लक्ष द्या. धातुरूपेश एकच पाठ. कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. कर्म असल्यास कर्म द्वितीय किंवा अप्रतिद्वितीय. अप्रतिद्वितीय म्हणजे प्रथमा. अप्रतिद्वितीय याचा अर्थ काय होतो? प्रथमा विभक्तीत असतं. आणि क्रियापद तिन्ही काळी रूपात असतं. आणि कर्ता धातुरूपेश असतो. धातुरूपेश म्हणजे क्रियापदाच्या रूपावर हुकूमत चालविणारा किंवा गाजविणारा. आपण याच्यावर क्वेश्चन बघू. बघा, आता मला सांगा, पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली होती. पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली होती. आता मला सांगा बाळांनो, या वाक्यामध्ये कर्ता कोण? या वाक्यात आता पसरलेलीचं मूळ धातू काय? पसरलेलीचं मूळ धातू मित्र पसर. पसरणारी हिरवळ. वाक्यातला काय झाला रे विद्यार्थी मित्रांनो? वाक्यातला हिरवळ कर्ता झाला. कर्त्या कशा कोणत्या विभक्तीत आहे? कर्ता कोणत्या विभक्तीत आहे? कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. उत्तर डायरेक्टली लिहायचं. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. बस. प्रयोग ओळखायचा असेल सर्वप्रथम कर्ता ओळखा. कर्तरी प्रयोग ओळखायचा असेल सर्वप्रथम कर्ता बघा. कर्त्याला प्रत्यय नाही, उत्तर डायरेक्टली डोळे झाकून लिहा. कर्तरी प्रयोग वाक्यातला कर्ता ओळखणे. काय करता? अजून आपण नेक्स्ट दुसरा पॉइंट, दुसरं उदाहरण बघू. आता बघा, सुजान नागरी परिसर स्वच्छ ठेवतो. हा प्रश्न तुमच्या आताच्या 2026च्या 12वीच्या मराठी व्याकरण, मराठी विषयामध्ये, मराठी व्याकरण या घटकामध्ये हा घटक विचारलेला होता. प्रश्न पहा, सुजान नागरिक परिसर स्वच्छ ठेवतो. आता मला सांगा बाळांनो, सर्वप्रथम कर्ता कडा. प्रयोग ओळखत असताना सर्वप्रथम कर्ता बघा. कर्ता म्हणजे क्रिया करणारा. पहा, आता ठेवतोच मूळ धातू काय रे? ठेव. ठेवतोचा मूळ धातू ठेव. ठेवणारा कोण? सुजान. बस. वाक्यातला कर्ता काय बाळांनो? कर्ता सुजान आहे. वाक्यात सुजान करताय, कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. उत्तर डायरेक्टली लिही बाळा. कर्तरी का कर्मणी का भावे? कर्तरी. बस. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. बस. याच्या व्यतिरिक्त काहीच लक्षात ठेवू नको. प्रयोग ओळखायचा असेल कर्ता बघ पहिलं. कर्ता बघलास, कर्त्याला प्रत्यय नाही, डायरेक्ट उत्तर ठोक. कर्तरी प्रयोग. कोणतेही उदाहरण? अर्जुनाला आता मला सांगा, अर्जुनाला पाण्यात मासा दिसला. आता या वाक्यातला सर्वप्रथम प्रयोग ओळखायचे, तर सर्वप्रथम काय कर? कर्ता ओळख. कर्ता ओळखण्यासाठी क्रियापद कोण आहे? दिस. त्याचं कर्ता ओळखण्यासाठी हे लक्षात ठेवा. अजून सांगतो, क्रियापद कर्ता ओळखण्यासाठी, कर्ता ओळखण्यासाठी सर्वप्रथम क्रियापद, त्याचं बाळांनो मूळ धातू. मूळ धातू काढायचं, त्याला नारा, नारी,
नारे हे प्रत्यय लावायचं आणि त्यानंतर कोण किंवा कायने प्रश्न विचारायचा बस. करता. आता मला सांग प्रयोग ओळखायचे बाळा. दिसलाच मूळ धातू काय? दिसणारा. दिसणारा मासा. वाक्यातला कर्ता कोण आहे? मासा. सांग बाळा कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. प्रयोग ओळखव. कर्तरी का कर्मणी का भावे? उत्तर लिहून टाक. कर्तरी प्रयोग बस. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच लक्षात ठेवायचं नाही. नेक्स्ट. आता त्याच्यात फिरता चहा करते. आता या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्तरी का कर्मणी का भावे? कसं ओळखायचं? कर्तेचं मूळ धातू मी आता सांगितलं. कर, करणारी, तीर्था. वाक्यातला कर्ता कोण झाला? तीर्था. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. मग कोणता प्रयोग? उत्तर कर्तरी बस. आता त्याच्यानंतर शंकर वराहाला मारतो. शंकर वराहाला मारतो. मारणारा कोण रे बाळांनो? मारतोच मूळ धातू काय? मार. मारणारा कोण? शंकर. वाक्यात कर्ता कोण? शंकर. कर्त्याला प्रत्यय आहे का? कर्त्याला प्रत्यय नाही. मग कोणता प्रयोग झाला बेटा? कर्तरी. आता जसं उदाहरण सांगितलं, लोक मला नेहमी आंबे देतात. लोक मला नेहमी आंबे देतात. बाळा सांगा या वाक्याचा प्रयोग ओळखायचे. या वाक्याचा प्रयोग ओळखायचा असेल, देताच मूळ धातू काय? दे. देणारे कोण? लोक. वाक्यातला कर्ता कोण? लोक. कर्त्याला प्रत्यय नाही. उत्तर काय लिहि बाळा? कर्तरी. पाठच कर. कर्ता काढ. वाक्यात कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी लिहि बस. कर्तरी प्रयोग खतम. आता आपल्याला शिकायचे कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगात कर्त्याला नेहमी प्रत्यय असतात. कर्त्याला प्रत्यय असतोच. कर्त्याला कोणता ना कोणता प्रत्यय असतोच रे विद्यार्थी मित्रांनो. यस. कर्म प्रथमेत असतं बस. कर्म कशात असतं? प्रथमेत असतं. आणि क्रियापद भूतकाळी शक्य क्रियापद असतं आणि संयुक्त क्रियापद असतं. पाठ ठेवा. क्रियापद भूतकाळी रूपात असतं, शक्य क्रियापदात असतं आणि संयुक्त क्रियापदात असतं. आणि कर्म यात धातुरूपेश असतो. जसं कर्ता तिथं धातुरूपेश, तर इथं कर्म धातुरूपेश. कर्मणी प्रयोगात पाठ ठेवायचं. कर्ता नेहमी प्रथमात नसतो. याचा अर्थ नेहमी त्याला प्रत्यय असतो. याचा अर्थ नेहमी प्रत्यय असतो. याचा अर्थ प्रथमेत नसतो. इथं कर्म प्रथमेत असतं. कोण असतं? कर्म प्रथमेत असतं. आणि क्रियापद ती भूतकाळी किंवा कॉमा शक्य कॉमा संयुक्त क्रियापदात असतं आणि कर्म धातुरूपेत. आता ह्याच्यावर ओळखायचं. कर्मणी प्रयोग ओळखायचा असेल, कसं ओळखायचं सांगतो. आता दलालांनी मार्गदर्शन संपून चहा सांगितला. दलालांनी मार्गदर्शन संपून चहा सांगितला. आता या वाक्याचा प्रयोग ओळखायचे. कर्तरी का कर्मणी? बाळा एकच पाठ ठेव. वाक्याचा कर्ता आणि कर्म ब. कर्ता ब. मग सांगितलाच मूळ धातू काय? सांग. सांगणारे कोण? कोण? वाक्यातला कर्ता कोण? दलाल. वाक्यातला कर्ता बाळा दलाल आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का? सांगितले. सांगितलाच मूळ धातू काय? सांग. सांगणारे कोण? सांगणारे कोण? दलाल. वाक्यातला सांगणारे दलाल झाला. कर्त्याला प्रत्यय आहे का? हो. कर्तरी होईल का? होणार नाही. आता कर्माकडे जाय. कर्त्याने कुणावर क्रिया केली? कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते. कुणावर क्रिया केली? कर्म बेटा चहा. मग कर्म वाक्यातला चहा आला. कर्माला प्रत्यय आहे का बाळा? कर्माला प्रत्यय नाही. उत्तर डायरेक्टली लिहून टाक. कोणता प्रयोग? कोणता? कर्मणी प्रयोग बस. कर्माला प्रत्यय नाही, कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग बस. दुसरा अजून उदाहरण घेऊ आपण. शिपायाने चोर पकडला. शिपायाने काय पकडला? चोर. आता मला सांग बाळा, शिपायाने चोर पकडला. पकडणारा कोण? शिपाई. वाक्यातला कर्ता कोण? शिपाई. कर्त्याला प्रत्यय आहे का? हो. मग कर्तरी होईल का? नाही. आता कुणाकडे जाय? कर्माकडे जाय. आता कुणाकडे जाय? कर्म. कर्म पाहिजे. मी आताच थोड्या वेळाखाली बोललो होतो,
सर तुम्हीच म्हणलात सर आताच कर्त्याला कोणता ना कोणता प्रत्यय असतो, याचा अर्थ ते कधीच प्रथमा विभक्तीत नसतात, म्हणजे याचा अर्थ त्याला प्रत्यय असतो आणि कर्म प्रथमेत असतं. सांगा रे बाळांनो, कर्म प्रथमेत आहे, उत्तर कोणता प्रयोग? कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. बघा त्याच्यानंतर पुढचं उदाहरण. आता माधुरीने नृत्य केलं, माधुरीने नृत्य केलं, करणारी कोण? माधुरी. वाक्यातला कर्ता कोण? माधुरी. कर्त्याला प्रत्यय आहे का? हो. कर्तरी होईल का? नाही. वाक्यातला कर्म कोण? नृत्य. कर्माला प्रत्यय आहे, कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. बस एवढंच लक्षात ठेव. त्याच्यानंतर बाळा पुढचं उदाहरण. मला डोंगर चढवतो. मी थोड्या वेळाखाली बोललो होतं, कर्मणी प्रयोगातलं वाक्य भूतकाळी असतं. वाक्य केले, कोणता काळ बेटा? भूतकाळ. कोणता काळ? भूतकाळ. पाठ ठेव. यस. त्याच्यानंतर सांगितलं मला डोंगर चढवतो. वाक्यातला कर्ता कोण? चढवणारा. चढवतो. मला डोंगर चढवतो. वाक्यातला कर्ता कोण आहे? मला आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का? हो आहे. 100% बरोबर आहे. वाक्यात कर्म आहे का? डोंगर आहे. कर्माला प्रत्यय आहे का? नाही. उत्तर काय लिही? उत्तर कोणता प्रयोग? कर्मणी. आणि क्रियापदाचं रूप काय दाखवाले? शक्यता दाखवाले, म्हणजे शक्य क्रियापद. मी म्हणलो होतो थोड्या वेळाखाली की कर्मणी प्रयोगात क्रियापद संयुक्त असतं, क्रियापद शक्य असतं आणि क्रियापद भूतकाळी असतं. पाठ ठेवा. यस. त्याच्यानंतर आपण 5वं वाक्य. जसं गीताचे गाणे गाऊन झाले, संयुक्त क्रियापद. गाऊन झालं, संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद. आणि मी आता सांगितलं होतं गाणारा कोण? गाणारी कोण? गीता. वाक्यातला कर्ता कोण? गीता. गीताला प्रत्यय आहे, याचा अर्थ कर्तरी होणार नाही. गीताला प्रत्यय आहे, कर्तरी होणार नाही. वाक्यातला कर्म कोण बाळा? गाणे. कर्माला प्रत्यय आहे का? नाही. मग उत्तर सांग. उत्तर बाळा कर्तरी का कर्मणी का भावे? कर्मणी. करेक्ट. यस. आता आपण शिकू भावे. आता भावे प्रयोगात कर्त्याला नेहमी प्रत्यय असतो. आता कर्तरी प्रयोगात काय होतं बाळांनो? कर्तरी प्रयोगात काय होतं? कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगात काय होतं? कर्माला प्रत्यय नसतो पण कर्त्याला असतो. तसं भाव्य प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नेहमी असतो, कर्माला नेहमी प्रत्यय असतो. इथं कर्माला नेहमी काय असतो? प्रत्यय असतो. आणि क्रियापद काय असतं? तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतं. क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आणि कर्ता आणि कर्म दोघेही धातुरूपेश नसतात. याच्या धातुरूपेश नसतो. धातुरूपेश नसतो. क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी. कर्माला प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय. आता ह्याच्यावर मग कॉमन क्वेश्चन घेतो. कळलं का? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावं. प्रयोग ओळखा. कर्तरी का कर्मणी का भावे? आता मला सांगा, शिकवणारे कोण रे? शिकवणारे वाक्यातला शिक्षक. कर्त्याला प्रत्यय आहे का? मी आताच बोललो कर्त्याला प्रत्यय असतो. भावे प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो. मग मला सांग, कर्त्याला प्रत्यय आहे का? हो. 100%. कर्तरी होईल का? अजिबात नाही. मग कर्म विद्यार्थी. शिक्षकांनी क्रिया कुणावर केली? विद्यार्थ्यावर केली. मग कर्माला प्रत्यय आहे का? हो. कर्माला प्रत्यय. कर्मणी होईल का? अजिबात नाही. मग कर्ता आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी म्हणजे शेवटच्या अक्षरात काय आले? ईडीक्याच असते. तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी म्हणजे शेवटच्या अक्षरात ई असतं बेटा, त्याला तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असं स्वतंत्र ती एकवचनी असतं. त्याला काय म्हणतात? भावे. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय. उत्तर डायरेक्ट ठोक. भावे प्रयोग. डोळे झाकून लिही. मग रामाने रावणास मारले. इकडे बघ बाळा, उदाहरण सांगतो. राम रावण मारतो. बघ बाळा इकडे बघ. राम रावण मारतो आणि रामाने राम रावण
मारतो, रामाने रावण मारला. आता बघ बाळा, आता कसा प्रयोग ओळखायचा, किती सोपा आहे. मी थोड्याच वेळा खाली बोललं, सांग हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य कार्य करतं. कर तरी का, कारण की मारतोच मूळ धातू काय, मारणारा कोण, राम. वाक्यात करता कोण बाळा, करता. पाठ ठेव, राम रावण मारतो. रामाने रावण मारला आणि रामाने रावणास मारले. मला सांग बेटा, या वाक्यात करता रामाला, कर्त्याला प्रत्यय आहे का, नाही. उत्तर लिहून टाक बाळा. कर्तरी प्रयोग, तुझं 100% सिलेक्शन. यस, रामाने रावण मारला. मला सांग मारणारा कोण बाळा, राम आहे. वाक्यातला कर्ता प्रत्यय आहे का, नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी होणार नाही. मग वाक्यात कर्म कोण, रावण. कर्माला प्रत्यय आहे का, रावण. वाक्यातला कर्म बाळा, कर्माला प्रत्यय आहे. मला सांग कर्मणी होईल का, 100% बरोबर. कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग. तस रामाने रावणास मारले, मारणारा कोण, राम. वाक्यातला कर्ता कोण, राम. कर्त्याला प्रत्यय आहे का, हो. मग कर्तरी होईल का, नाही होणार. कर्माकडे जाय. कर्म कोण, रावण. कर्माला प्रत्यय आहे, मग कर्मालाही प्रत्यय असतो, कर्त्यालाही प्रत्यय असतो. मला सांग कोणता प्रयोग बाळा, डायरेक्टली भाव्य प्रयोग. बस, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच पाठ करू नको तू. त्याच्यानंतर अजून क्वेश्चन तुला दाखवतो. प्रजेसाठी राजाने अहोरात्र झटावं. प्रजेसाठी वाक्याचा प्रयोग पटकन सांग, पटकन. करता कर्म ओळख सांग. झटणारा कोण, राजा. वाक्यातल्या कर्त्याला प्रत्यय आहे का, हो. कर्तरी होईल का, नाही. करेक्ट. कर्म वाक्यात आहे का, राजाने क्रिया कुणावर केली का, ए बाळा, राजाने क्रिया कुणावर केली का, नाहीच केली. वाक्यात कर्म असेल का, कर्मच नसल, कर्मणी होईल का, होणार नाही. मला सांग कर्तरी गेला, कर्मणी गेला, राहिला कोणता बाळा, भावे प्रयोग. यस, किती सोपा आहे. डायरेक्ट उत्तर भावे. नेक्स्ट, त्याच्यानंतर सर्वांचं हसून झालं. मला सांग सर्वांचं हसून झालं. वाक्याचा प्रयोग ओळख. मी सर्वप्रथम सांगला कर्ता ओळख, कर्म ओळख. कर्त्यानंतर कर्म जाय. आता कर्म भेटल्यानंतर कर्म दिसला, कर्मणी लिही. कर्ता दिसला, कर्त्याला प्रत्यय नसेल, कर्तरी लिही. वाक्यात कर्माला प्रत्यय असेल, कर्मणी होणार नाही. मग लक्षात ठेव, झाला हसून झाले संयुक्त क्रियापद आहे बेटा. हसणारा कोण, सर्व. हसणारे कोण, वाक्यातला कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी होईल का, हाय होईल, अजिबात नाही. मग कर्म सांग वाक्यात. कर्म नाही, कर्मणी होईल का, नाही होणार. आणि क्रियापदाचं काही देणं घेणं नाही. तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आहे, याचा अर्थ येडक्याचं. मग उत्तर कोणता प्रयोग, भावी प्रयोग. लई सोपं, लई सोपं, काही अवघड नाही. शहाण्या मुलांनी स्वस्त बसावं. शहाण्या मुलांनी स्वस्त बसावं. मला सांग आता या करताच काढ पहिल्यांदा. बसणारा कोण, शहाणा मुलगा. वाक्यातला कोण, करता. मुलगा झाला, कर्त्याला प्रत्यय आहे का, हो. नी प्रत्यय लागला. मग कर्तरी होईल का बाळा, होईल का, अजिबात होणार नाही. मग तू कर्तरी कसं लिहिता येईल, लिहिता येणार नाही. मग वाक्य कर्मच आहे. मुलांनी क्रिया कुणावर केली का, मुलांनी क्रिया कुणावर केली का, नाही. मग कर्म होईल का बाळा, नाही. मग कर्तरी नाही, कर्मणी नाही. डोळे झाकून उत्तर कोणता प्रयोग लिही, भावे प्रयोग. बस बाळा, तुला प्रयोग कळला का, अजून शिकवतो 2-3 उदाहरणं. जसं बघ, काकूने, काकूने काकाच्या, काकाच्या कामाची, कामाची कागद कात्रीने, कात्रीने करा करा कापली, करा करा कापले. आता मला सांग बाळा, या वाक्याचा प्रयोग ओळख. तुला मी आता सांगला थोड्या वेळाखाली. वाक्याचा करता ओळख. मला सांग कापलेचं मूळ धातू काय, कापलेचं मूळ धातू काय, कापलेचं मूळ धातू काप. मला सांग बाळा, कापणारी कोण, काकू. वाक्यातला काकू काय झाला, करता झाला. कर्त्याला बाळा प्रत्यय आहे का, हो. मग कोणता काही असू दे, देणं घेणं नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी होईल का, अजिबात नाही. मग आता कुणाकडे जाय, कर्माकडे जाय. मग कर्तरी गेला, कर्म कोण, काकून क्रिया कुणावर केली, कागदावर केली. वाक्यातला कर्म कोण,
कागद कर्माला प्रत्यय आहे का? नाही. मग उत्तर डायरेक्टली छाती ठोकून लिही, 100% लिही, कर्मणी प्रयोग. काय किती सोपा. अजून उदाहरण देतो बाळा. जसं उद्या असाही प्रश्न विचारतात, मला सांग, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. शरदाच्या चांदण्यात चांदण्यात गुलमोहर गुलमोहर मोहक दिसतो. प्रयोग ओळख विचारतात. मग एकच पाठ्य कर्तरी का कर्मणी का भावे. सांग, दिसतोच मूळ धातू काय? दिस. दिसणारा गुलमोहर. वाक्यातला गुलमोहर काय झाला? कर्ता झाला. दिसतोच मूळ धातू दिस. दिसणारा गुलमोहर कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. मग उत्तर कर्तरी का कर्मणी का भावे. उत्तर लिहून टाक, कर्तरी प्रयोग. बस. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. अजून भारी सांगतो तुला, तिन्ही गोष्टी एकत्र. हा, आता इकडे बघ, सोप्पा सांगतो. राम आंबा खातो. सांग, राम आंबा खातो. बाळा कोणता प्रयोग? कर्तरी का कर्मणी का भावे. राम आंबा खातो. कर्तरी का? खाणारा कोण? राम. वाक्यातला राम कोण झाला? कर्ता झाला. वाक्यातला राम कोण झाला? कर्ता झाला. कर्त्याला प्रत्यय नाही बाळा. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं? कर्तरी. मला सांग, आता कर्मणी करायचंय. कर्मणी करायचंय तर रामने आंबा खाल्ला. रामने आंबा खाल्ला. का? कारण खाणारा कोण? राम. वाक्यातला राम काय झाला? कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे. कर्तरी होईल का? अजिबात नाही. वाक्यातला कर्म कोण? आंबा. कर्माला प्रत्यय. उत्तर सॉरी, कर्माला प्रत्यय आहे का? नाही. म्हणून उत्तर काय बाळा? कर्मणी प्रयोग. बस. आणि भावे प्रयोग कसा ओळखायचा? रामने आंब्यास खाल्ले. सांग बेटा, रामने आंब्यास खाल्ले. खाणारा कोण? राम. वाक्यात कर्त्याला प्रत्यय आहे. वाक्यात कर्म कोण? आंबा. कर्माला प्रत्यय आहे. कर्त्याला प्रत्यय आहे. डायरेक्ट उत्तरली माझ्या बाळा, भावे प्रयोग. किती सोपा आहे. एकच पाठ्य. कर्ता काढ. कर्त्याला प्रत्यय दिसला, कर्तरी होणार नाही. कर्ताला प्रत्यय नसेल तर कर्तरी. मग कर्त्याला प्रत्यय असला कुणाकडे जाय? कर्माकडे जाय. कर्माला प्रत्यय असेल तर कर्मणी होणार नाही. कर्म प्रथमेत असला तर कर्मणी होणार. मग कर्त्याला आणि कर्माला दोघालाही प्रत्यय आला की डायरेक्ट उत्तर लिवाळा, भावे प्रयोग. असं पटकन 5 सेकंदात प्रयोग ओळखायचं. इथं संपतो प्रयोग, इथं थांबतो.